नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की क्षयरोग हा अतिशय गंभीर आणि धोकादायक आजार आहे की ज्यामुळे काही लोकांचा मृत्यू देखील होतात। रुग्णाला औषधाबरोबरच चांगल्या आहाराचीही गरज असते। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही म्हणजेच निक्षय पोषण योजना 2024 सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत रुग्णांना दरमहा 1000 ते 500 रुपये आर्थिक मदत मिळणार असून या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कोठे व कसा करायचा हीच माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर प्रथमच या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हास प्राप्त होईल। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय मांडण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, निक्षय योजनेचा लाभ नेमका कोणाकोणाला मिळणार ते आता आपण पाहूया। या योजनेअंतर्गत DTO द्वारे युजर आयडेंटिफिकेशन युनिकची स्थिती अपलोड केल्यावरच लाभार्थ्यांना लाभ प्रदान केले जाईल। दुसरं, अधिसूचनेच्या वेळी लाभार्थीला 1000 ची रक्कम दिली जाईल। 3 रुपये 1000 ची रक्कम मिळाल्यानंतर 56 दिवसांच्या आत TB उपचारानंतर दरमहा 500 रुपयाची रक्कम दिली जाईल। 4 लाभ रकमेचे वितरण 167 दिवसानंतर थांबवले जाईल। 167 दिवसानंतर लाभार्थीवर उपचार सुरू असतील तर विभागाला या संदर्भात माहिती द्यावी लागणार आहे। आणि आदिवासी भागामधल्या ज्या काही रुग्ण असतील, आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक सहाय्य म्हणून 750 ची रक्कम देखील दिली जाईल। या योजनेअंतर्गत उपचार करण्याला 1000 ते 5000 पर्यंतची रक्कम देखील दिली जाईल। आता ही जी रक्कम आहे किंवा या योजनेचा जो लाभ आहे तो लाभ त्या प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्याप्रमाणे उपचारासाठी रक्कम ही मिळणार आहे। आता यासाठीची कागदपत्रे आणि नेमकी पात्रता काय ते आता आपण पाहूया। तर यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तर प्रथम डॉक्टरांनी प्रमाणित केलेले आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे। तुमच्याकडे जे नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही मित्रांनो। त्यानंतर तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं बँक खाते असले पाहिजे आणि त्याचं पासबुक तुमच्याकडे असलं पाहिजे। त्याचबरोबर बँक खाते तुमच्या आधारला लिंक असलेलं पाहिजे। ही जर सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर तुम्ही जर जातीमध्ये किंवा कास्टमध्ये मोडत असेल तर त्याचं प्रमाणपत्र देखील तुम्ही सादर केलं पाहिजे। आता मित्रांनो, इथं जातीचा प्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही, पण असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता। ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा निश्चितच लाभ मिळू शकतो। आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचं ते आता आपण पुढे पाहूया। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर तुमच्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउझर जर समजा ओपन केला असेल तर त्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला www.nikshay.in असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं। सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला वेबसाईट ओपन झालेली दिसेल किंवा या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल। आता मित्रांनो, प्रथम तुम्हाला इथं काय करायचं की प्रथमतः तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजर ID तुम्हाला जी माहिती भरायची आहे। आता प्रथमतः तुम्हाला काय करायचं आहे तर न्यू हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रेशन हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक परत नवीन विंडो ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही तुमची इथं माहिती भरायची आहे मित्रांनो। आता इथं माहिती भरत असताना आपण कशा प्रकारे माहिती भरायचं ते पाहूया। आता प्रथमतः मित्रांनो, तुमच्याकडे तुमची जी काही कागदपत्रे असेल ती कागदपत्रे व्यवस्थित भरायची घ्यायची आहे जवळ, की जेणेकरून आपल्याला कोणतीही माहिती भरत असताना अडचण येणार नाही मित्रांनो। आता पहिल्यांदा तुमचा सुविधा जो स्तर आहे तो स्तर तुम्हाला इथून निवडायचा आहे। जो काही तुमचा सुविधा स्तर असेल तो तुम्ही निवडायचा आहे। जसे की तुमचं जे मेडिकल आहे, म्हणजे तुम्ही जे क्षयरोग तुम्हाला झालेला आहे तर त्याच्यावर तुमच्या पद्धतीनं कोणती नेमकी सुविधा बरी पडेल। आता इथं पहिला जो पर्याय दिला आहे तो खाजगी व्यवसाय क्लिनिक, म्हणजे खाजगी जो क्लिनिक आहे त्याच्या मार्फत तुमच्यावर उपचार चालू आहे का
त्यानंतर हॉस्पिटल, क्लिनिक, नर्सिंग होम याच्या पद्धतीनं तुमच्यावर उपचार सुरू आहे का, किंवा खाजगी प्रयोगशाळेवर तुमच्यावर उपचार सुरू आहे का. तुम्हाला जो काही पर्याय उपयोगी किंवा तुम्हाला जो साजेसे पडतो, तुम्ही ज्या प्रकारे उपचार घेतलेला आहे तो उपचार इथला पर्याय तुम्ही निवडायचा आहे. तर मी हॉस्पिटल, क्लिनिक आणि नर्सिंग होम हा पर्याय मी काय करतो, निवडत आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य तुम्ही इथून निवडायचं आहे मित्रांनो. राज्य निवडून झाल्यानंतर परत तुम्हाला काय यायचं आहे, तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे. तुमचा जिल्हा निवडून झाल्यानंतर, आता जिल्हा निवडत असताना निवडून झाल्यानंतर आता इथं हेल्पलाईन क्रमांक असं म्हणलेलं आहे, म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथून निवडायचा आहे, तुमचा जो काही तालुका असेल. त्यानंतर सुविधेचे नाव, सुविधा तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची आहे तो, त्याचबरोबर शासकीय नोंदणी क्रमांक. आता मित्रांनो, हे सगळी तुम्हाला माहिती जी आहे ती माहिती मगाशी मी जे सांगितलं होतं की शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्याचबरोबर संपर्क व्यक्तीचे नाव, म्हणजे तुमचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे, संपर्क व्यक्ती पदनाम, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल, त्या नोकरी करत असेल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, जे काही काम करत असेल ते काम तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही पूर्ण पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुविधा कशा प्रकारे पुरवल्या आहेत, पुरवल्या असतील तर होय म्हणायचं आहे, अन्यथा नाही म्हणायचं आहे. मायक्रोस्कोपी सेवा ही जर पुरवली असेल तर होय म्हणायचं आहे, तुम्हाला जर ही सेवा पुरवली नसेल तर नाही म्हणायचं आहे. त्यानंतर जे काही सुविधा तुम्हाला पुरवल्यात त्या पुरवल्या कोणकोणत्या आहे, बाळ NGO मार्फत तुम्हाला पुरवल्यात का, तर होय म्हणू शकता. पुरवल्या नसतील तर नाही म्हणू शकता. TBचे औषध घेतले येथे आहेत का, असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही. म्हणजे तुम्हाला ज्या काही सुविधा पुरवल्या आहेत त्या पुरवलेल्या सुविधेला येस किंवा नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे माय रोबोट आय एम नॉट अ रोबोट हा जो काही पर्याय दिसतो त्या चौकोनावर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे काही आता इथं प्रश्न विचारला की सिलेक्ट ऑल इमेज विथ अ बस, म्हणजे बसचे जे काही पिक्चर्स आहेत जिथं तुम्हाला दिसतात ते पिक्चर्स तुम्ही काय करायचे, सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो. आता मला जे पिक्चर दिसतात मी ते पिक्चर निवडत आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीचा हिरवा टिकमार्क येईल आणि मग सुरू करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सुरू करा या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज परत ओपन होईल. आता त्यामध्ये त्या पेजमध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती विचारलेली माहिती तुम्हाला सर्व भरायची आहे. आता भरून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड मिळेल. तो पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लॉग इन पेजवर तुम्हाला परत यायचं आहे. लॉग इन पेजवर म्हणजे मित्रांनो, पूर्वी आपण ज्या होम पेजवर होतो त्या होम पेजवर तुम्हाला आल्यानंतर अशा पद्धती होम पेजवर होतो तर इथं लॉग इन नावाचं जे काही बटन आहे त्या लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा निक्षय योजनेसाठीचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे. तो भरून झाल्यानंतर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले ते अपलोड करायचे. जी काही माहिती विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित अगदी न चुकता बरोबर भरायचे. त्याचबरोबर खात्याचा जे काही तुमचा क्रमांक आहे तो क्रमांक देखील तुम्हाला व्यवस्थित न चुकता भरायचा आहे. त्यामुळे जी काही माहिती विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरून तो फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे. निश्चितच मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही या योजनेचा जर फॉर्म भरला तर तुमच्या खात्यावर तुम्हाला या योजनेचे 5,000 रुपये मिळू शकतात. निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.